ज्यांना हाय बीपीचा त्रास होतोय किंवा लो बीपीचा त्रास होतोय, ज्यांना पाठीचे त्रास होत आहेत, पाठ वारंवार दुखत आहे, झोपल्यावर सुद्धा पाठ भरून येत असेल, ज्यांना अँजिओग्राफी सांगितलेली आहे, ज्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे, अशा हृदयाशी रिलेटेड जे आजार ज्यांना झाले आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे रथसप्तमी. माघ शुक्ल सप्तमीचा दिवस म्हणजे रथसप्तमी. हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणजे सूर्यदेवांचा वाढदिवस असं म्हटलं तरी हरकत नाही. या रथसप्तमीला तुम्ही ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी नक्की ही उपासना सूर्यदेवाची करायला हरकत नाही, किंबहुना करावी. तर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून आपल्या देवाऱ्याच्या समोर किंवा गॅलरी असेल तर गॅलरीत, अंगण असेल तर अंगणात 7 घोड्यांच्या रथाची चित्र काढावं किंवा विकत मिळालं तर ते घ्यावं आणि त्यावर हळदी कुंकू, लाल फूल, केशर आणि चंदन वाहून सूर्यदेवाची उपासना करावी. ही उपासना कशी करायची तर ओम ह्रीम सूर्याय नमः, किंबहुना जे लाल फुलं तुम्ही वाहतायत तर सूर्यदेवांची 12 नावं म्हणून ती 12 फुलं त्या सूर्याच्या प्रतिमेला किंवा त्या रथाच्या प्रतिमेला तुम्ही वाहावीत. आणि यानंतर याच दिवसापासून ओम ह्रीम सूर्याय नमः हा जो मंत्र आहे हा 12 माळा 12 दिवस तुम्ही करावा. नक्की ज्यांना एंजिओग्राफी सांगितलेली आहे त्यांना खूप कमी प्रमाणात जे काही तुमचे रक्ताचे प्लॉट्स होतात ते कमी प्रमाणात रिझल्ट येतील तुमचे आणि पाठीचा त्राससुद्धा कमी होईल. एनिवे सगळ्या प्रकारचा जो हा रिलेटेड जो तुम्हाला आजार असेल त्या आजारामध्ये त्या आजाराची तीव्रता कमी होण्याला सूर्यदेवाची उपासना ही अतिशय महत्त्वाची ठरेल. त्यामुळे हा दिवस तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि रथसप्तमीपासून आपल्या सूर्यदेवाची उपासना करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की यामध्ये फायदा मिळेल. जय गजानन.